संत ज्ञानेश्वर एवं तुकाराम, भारतीय असंतोष के जनक श्री लोकमान्य तिलक और देश में बालिकाओं के लिए सबसे पहली स्कूल स्थापन करने वाली क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले और महात्मा फुले, संतों की, समाज सुधारकों की और स्वतंत्रता सेनानियों की इस पुण्य भूमि में मैं वसुंधरा काशीकर माननीय प्रधानमंत्री जी का तहे दिल से स्वागत करती हूँ। माननीय केंद्रीय विमान वाहतूक आणि सहकार राज्य मंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांना विनंती आहे त्यांनी आपलं स्वागत कर भाषण करावं। सावित्रीबाई फुले और महात्मा फुले। नमस्कार। आज महाराष्ट्र में 11,200 करोड़ रुपए के विभिन्न। मैं वसुंधरा काशीकर माननीय प्रधानमंत्री जी का तहे दिल से स्वागत करती हूँ। माननीय केंद्रीय विमान वाहतूक आणि सहकार राज्य मंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांना विनंती आहे त्यांनी आपलं स्वागत पर भाषण करावं। क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले और महात्मा फुले। नमस्कार। संतों की, समाज। आज महाराष्ट्र में 11,200 करोड़ रुपए के विभिन्न विकास प्रकल्पों का शिलान्यास और लोकार्पण जिनके कर कमलों द्वारा होने जा रहा है, ऐसे हमारे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री विश्व नेता आदरणीय नरेंद्र जी मोदी जी का मैं हृदय से स्वागत करता हूं। इस समारोह में महाराष्ट्र के राज्यपाल माननीय सीपी राधाकृष्ण जी, महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय एकनाथ जी शिंदे, केंद्रीय मंत्री माननीय पीयूष जी गोयल, मनोहर लाल जी खट्टर, राममोहन नायडू जी, महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री जी फडणवीस, महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री माननीय देवेंद्र जी फडणवीस, माननीय उप मुख्यमंत्री अजितदादा पवार, महाराष्ट्र सरकार के मंत्री चंद्रकांत दादा पाटिल तथा सभी मंत्रीगण, सांसद, विधायक और बड़ी संख्या में उपस्थित मेरे पुणे के सभी भाई और बहनों, आज मोदीजींच्या शुभ हस्ते महाराष्ट्रातल्या अनेक विकासांच्या कामांचा शुभारंभ आणि भूमिपूजन होतंय। शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट या 3.6 किलोमीटर भुयारी मार्गाचं, स्वारगेट ते कात्रज या नवीन भुयारी मार्ग 5.4 किलोमीटरच्या भुयारी मार्गाचं भूमिपूजन, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा भिडेवाडा स्मारकाचं भूमिपूजन, सोलापूर विमानतळाचं उद्घाटन आणि महाराष्ट्रातील मराठवाड्यात बिडकीन या औद्योगिक क्षेत्राचं लोकार्पण आज संपन्न होत है। हम सब जानते हैं महिला शिक्षा की नींव रखते हुए महात्मा ज्योतिबा फुले और क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले इन दोनों ने समाज को एक नई दिशा दिखाई और आज हमें गर्व है कि हम सब देख रहे हैं कि हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी उसी दिशा में कार्य कर रहे हैं। पिछले 10 सालों में देश की महिला शिक्षा और महिला सक्षमीकरण के लिए आदरणीय मोदी जी ने अनेक योजनाएं लाई, जैसे कि बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, लखपति दीदी और ऐसी अनेक बहुत सारी योजनाओं के माध्यम से हमारे देश की महिला अब आत्मनिर्भर बन रही है। आज पुणे मेट्रो मार्गाचं आपण उद्घाटन करतोय। माननीय मोदीजींना मी पुणेकरांच्या वतीनं खरं तर मनापासून धन्यवाद देईन की आजपर्यंत केंद्र सरकारच्या माध्यमातून या पुणे शहराला मेट्रो मिळाली, मेडिकल कॉलेज मिळालं, नवीन विमानतळाचं टर्मिनल मिळालं, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी ही वंदे भारत रेल्वे आपल्याला मिळाली, मुळा मुठा नदी यांचं पुनर्जीवनासाठी हजारो कोटी रुपये आपल्याला पुण्याला मिळाले, स्मार्ट सिटीचा प्रकल्प मिळाला, चांदणी चौकासारखाचा प्रकल्प मिळाला, पुण्याची सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी पीएमपीएलच्या ताफ्यामध्ये अनेक मोठ्या संख्येने आपल्याला ई बसेस पूर्ण झालं आणि हे माननीय मोदीजींनी दाखवून दिलं की इथून माग 10 वर्षाच्या काळामध्ये भूमिपूजन व्हायची पण 40-40, 50-50 वर्ष कधी उद्घाटन झाली नाहीत, पण माननीय मोदीजींच्या शुभ हस्ते 2014 साली पुण्याच्या मेट्रोचं भूमिपूजन झालं आणि आज पुण्याच्या मेट्रोचा 33 किलोमीटर मेट्रो मार्ग पूर्ण झाला, पुणेकरांचं स्वप्न पूर्ण झालं। आणि याशिवाय महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर मागच्या 10 वर्षात या महाराष्ट्राच्या तमाम जनतेसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदीजींच्या माध्यमातून 10 लाख कोटी रुपयाची कामं आपल्या राज्यात पूर्ण झाली आणि तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं आपण त्यासाठी मोदीजींना धन्यवाद देऊया। आज सोलापूर विमानतळाचं उद्घाटन होतंय, जवळपास 64 कोटी रुपये खर्च करून
या विमानतळाची निर्मिती झाली. मोदीजी नेहमी म्हणतात हवाई चप्पल पहनने वाला अब हवाई सफर करेगा, और त्याच्यासाठी म्हणून उडान योजनेच्या माध्यमातून आज देशातील सर्वसामान्य माणूस हा विमानानं प्रवास करायला लागला. उड़े देश का आम नागरिक कहते हुए आज पूरे देश में 359 हवाई मार्ग की निर्मिती पिछले 10 साल में हुई. आणि ही उपलब्धी मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांसाठी खूप मोठी आहे. गेल्या 10 वर्षात देशात 74 विमानतळ नवीन झाली, 269 नवीन हवाई मार्गांची निर्मिती झाली. आपल्या देशाला नैसर्गिक 7,500 किलोमीटरची कोस्टल लाईन आहे आणि त्यासाठी माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आमच्या भारत सरकारच्या माध्यमातून नव्यानं आपल्याला सी प्लेन गाईडलाईनची आता नव्यानं निर्मिती झाली आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली पुढच्या काळामध्ये निश्चितपणे आता हवाई मार्ग आहे, आज आपल्याला कोस्टल मार्ग आहे, समुद्र आपल्याला धरणं आहेत आणि त्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये आता त्या मार्गाने सुद्धा वाहतूक पुढच्या काळामध्ये खूप वाढणार आहे. आणि मोदीजी म्हणून सांगतात की 2047ला जो विकसित भारत करायचा आहे त्यावेळेला या देशात आज आपण जागतिक स्तरावरती 3ऱ्या क्रमांकावरती डोमेस्टिक सिव्हिल एव्हिएशन सेक्टर मध्ये आज आपला 3रा नंबर येतो जगामध्ये. पण 2047 साली मोदीजींनी संकल्प केला की या देशामध्ये 400 विमानतळ असतील आणि आम्ही जगात पहिल्या क्रमांकावरती आज सिव्हिल एव्हिएशन मध्ये आम्ही आमचं स्थान असेल. आणि म्हणून अधिक वेळ घेणार नाही, पुण्यासाठी महाराष्ट्रासाठी आज खूप मोठी उपलब्धी आहे आणि त्यामुळे माननीय मोदीजींचं मी पुण्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने म्हणजे आमचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सगळे मंडळींच्या वतीने पुन्हा एकदा स्वागत करतो. विकसित भारताचा संकल्प घेऊन देशाच्या अमृत काळात प्रत्येक भारतीय नागरिकांचा देशावरचा विश्वास आणि अभिमान वृद्धिंगत करणाऱ्या माननीय नरेंद्र मोदीजींचे पुन्हा एकदा स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.